आता कसं आहे ना वेळेवर काय ना रोज ब्लॉग काय बनवणं शक्य नाही होत बरं का. मग जुने ना एडिटिंग आणि व्हिडिओ राहते तर त्याच्यावरतीच ब्लॉग बनवून जातं. मग आता तुम्ही म्हणता ना आता पावसाळा चालू आहे ना आता पाणी कुठं लावलंय गिन्नीला नाही का तू. मग आहे ना आज आपण आहे ना सकाळीच मोटर चालू केलेली होती. मग आहे ना गिन्नीकडे चक्कर मारून आलो म्हणलं कोणत्या साऱ्या भरल्या आणि कोणत्या नाही. पावसाची ना आतुरतेनं वाट पाहत होता आपण पण पाऊस काय पडायला तयार नव्हता. मग काय तेवढ्याच आहे ना मॅडम नाही ना आवाज दिला अहो म्हणे इथं ना पाईप लिकेज झाला पाणी चाललंय म्हणे बांधातून बरं का. म्हणलं काय अडचण नाही आता परत एक नवीन उद्योग वाढलाच म्हणलं आपल्या मग सकाळी सकाळी. आणि कसं आहे ना तुम्हाला तर माहिती असं चालू कामात आहे ना जर खोळमा झाला ना तर माणूस आहे लय नाराज होतो. आणि आमच्या घरातलं आहे टावर असं आहे ना याच्याकडे पाहिलं ना सगळं वातावरण शांत होऊन जातं बरं का. सकाळी सकाळीच भांडे धुवायचे उद्योगाला लागलं तर घरच्यांना म्हणे आता लय शिळे भांडे पडले मी धुवूनच काढतो म्हणे नाही. मग काय त्याच्यानंतर आहे ना आपण टाकाटकमध्ये आवरून आहे ना निघालो होतो. आपल्याला जायचं होतं गंगापूरला. आणि कसं आहे ना डाऊनफॉलच्या अडचणीच्या काळातच माणसाला ना नवनवीन विचार सुचत राहते बरं का. आज आता आम्हाला आहे ना थोडंसं विशेष कामाला निघायचं होतं. मग आशफाक बैल मला चालतं का. मग काय त्याच्यानंतर आपण आहे ना डायरेक्ट गंगापूरला भांगारच्या आहे ना होलसेल दुकानात आलतो बरं का. आणि मेन काम आपलं आहे ना आजच्या दिवसाचं टार्गेट हेच होतं. मग काय आपण आहे ना सगळी चौकशी केली टाकाटकमध्ये मग रिटर्न निघालो होतं बरं का. आणि आपलं कसं माहिती आहे ना डाऊनफॉल आलं मग उगाच हात धरून रडत नाही बसायचं बरं का. काहीतरी लढत राहायची तयारी तुमच्यात पाहिजे फक्त. नवीन नवीन विचार ऑटोमॅटिक येत चालणार आणि काहीतरी पर्याय त्याला ऑटोमॅटिक निघत चालत बरं का. हा 100% माझा विश्वास आहे. आणि तरुण पोरांनो माझं एक सांगणं आहे बरं का कोणतीही समस्या आली ना तिच्यासोबत आहे ना काहीतरी उत्तर आणि पर्याय येतच असतं बरं का. त्याच्यामुळे टेन्शन काय घ्यायचं नाही लाईफमध्ये लय सिरियस नाही व्हायचं. फक्त ना टाकाटकमध्ये ना कष्ट करायची दाणं ठेवायची बरं का. मग त्याच्यानंतर आपण आलो होतो घरी. मग काय घरी आलो रे ना टाकाटमध्ये पिकअप रिवाज लावली आणि काल आहे ना शेडमधलं भांगार सामान काढलं होतं बरंच होता गाडी भर जवळपास. मग मी म्हटलं आता ना होलसेल रेट आपण वगैरे विचारून आलेलो आहे टाकाटकमध्ये. आता ना गाडी लोड करू मॅडम लोनला आता तुम्ही ना कॅमेरा धरा शूटिंग करा मी लगेच गाडी लोड करून टाकेल. मग काय आपण आहे ना पटपट आहे ना भांगारचं सामान आहे ना गाडी टाकायला लागलो बरं का. टापकनमध्ये ना सगळं टाकून घेतला तर उन्हा लय होतं बरं का. मोकार चटके बसत होते पण म्हणलं सायनात आता आहे ना कामाशिवाय काय पर्याय नाही. सगळं भांगार आता जरा कटाळा केला तर आपण काय नेत नसतं म्हणलं. मग गाडी ना लोड करून टाकली. मग काय कामावरले ना मस्त तांब भरून पाणी पिलं मग निघायचं होतं. पण विनू शेट काय गाडी सोडायला तयार नव्हतं आमची. हा डीजे उतर खाली चाल. काय उतरणार नाही खाली उतर खाली नको आजी नाही बेटा उतर खाली उतर चल मला जायचंय. हा तुला जायची आहे नको बाबा नको 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 चल उतर चल. अरे उतर बाबा मला जायचे बाबा. हा बाबा हे सगळा पसारा पाडून दिला का तू सगळा पसारा पाडून दिला ना पाहिजे सगळं पसारा काढून काय केलं काय काढ टाक त्याच्यात. तू नको बस तू खाली उतर पैसे आता आपल्याला चला झोपा आता मस्त पैकी मला येत आराम करा बघ का. आता मी आलो का बावली कोण तोडली मस्त कोण थोडा दुसरा बचत राहणार नको काय ठेवते बावली दी पप्पा दी. मग काय कसं बस विनोदादा लाडी वड लावलं मग निघालो होतं आपण सेल्फ मारून बरं का. आपल्याला जायचं होतं गंगापूरला. मग आशफाक भाईला कॉल केला म्हणलं भाई तुमच्या पैप बी आणायचे तर कामात काम घेऊन येऊ चालला जोडा आपल्याला. कसं आहे ना थोडासा आहे ना डेअरीचा व्यवसाय 19-20 झाला आणि मग थोडं दूध व्यवसायाकडे लक्ष दिलं तर हा जुना मित्र आपला परत आहे ना कॉन्टॅक्टमध्ये आलता बरं का. आणि आजही संकटात आहे ना सगळ्या गोष्टीत माझ्यासोबत उभा होता. त्याचा जरा अभिमान वाटतो आज बी. कसं असतं ना मित्रामध्ये ना 19-20 गोष्टी होत असतात बरं का. पण सोडून द्यायच्या राहत. मग काय तेवढ्यात आम्हाला शाळेची गाडी भेटली विष्णू भाऊन हात केला पोरं पण हाय बाय करीत होते आपल्याला. आणि जेव्हापासून ब्लॉग बनायला लागलो ना तेव्हापासून वेगळीच मजा यायला लागली बरं का. मग काय आपण धावत पळत आहे ना गंगापूरमध्ये आलतो. आता गंगापूरमध्ये येण्याचं कारण होतं का भांगारचं रेट आहे ना आपण सकाळी काढून नेलं. आता ना भांगारची गाडीच लोड करून आणली होती तुमच्या भावाना. आणि कसं आहे ना छोटे मोठे व्यवसाय चालू करायला काय लय पैसे नाही लागत बरं का. उगाच नवीन पोरं आहे ना तरुण पोरं आहे ना रडत बसत या गोष्टीवर. मग आपण थोडीशी शक्कल लढवली मला. आता जे काही भांगारचे बॅटरीचे जे काही पैसे होते ना त्याच्यात आपल्याला कुक्कुटपालनचा व्यवसाय छोटा काय ना पण सुरू करायचा होता गावरांचा. आणि आपला कुक्कुटपालनचा व्यवसाय कसा राहील ना का डायरेक्ट टॉपचा नाही का प्युअर गावरानी हे पिवळे पायाचे कोंबड्या आहे ना आपण काय ठेवणार नाही भोशेडमध्ये. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो अजिम भाई बागवान यांच्या आहे ना भांगारच्या दुकानावर बरं का. तर सकाळी रेट विचारून गेलतो आणि स्वभाव पण माणसाचं एक नंबर आहे आणि क्वालिटी बरं का. आणि सगळ्यात होलसेल रेट जर भेटल ना तुम्हाला गंगापूरमध्ये तर याच भांगारच्या दुकानावर भेटणार बरं का. आणि कसं असतं ना प्रत्येकाची व्यवसाय ना करण्याची पद्धत वेगवेगळी राहते बरं का. आणि काही गोष्टी शिकण्यासाठी ना माणसानं कधी स्वतःला कमी समजू नये बरं का. मग 2 गोष्टीची चर्चा त्यांच्यासोबत जेव्हा झाली ना माझी तर त्यांच्याकडून मला कळत न कळत असं आहे ना ज्ञानाच्या गोष्टी मला 2 भर पडत चालल्या त्या का आपल्या काहीतरी भविष्यात कामाच्या त्या. आणि कसं आहे ना आपण स्वतः डेअरीज व्यवसाय करतो त्याच्यामुळे आपल्याला काटे आणि क्वालिटी त्याचं परफेक्ट नॉलेज असल्यामुळे ना म्हणलं यायला सांगण्यात तिथं काटा बिटाचं नाही मारित ना मनात थोडी शंका घाली. मग ना आपण गाडीत होता आपल्या काटा फिटिंग लगेच आहे ना क्रॉस चेक करून घेतलं पण तसं काही विषय आढळला नाही
बरं का. भाऊ आहे ना एकदम इमानदारीनं काम करते बरं का, त्याच्याबद्दल काही शंका नाही. थोडीशी चूक माझीच झाली का माझ्या मनात आलं म्हणून मी विचारलं, पण त्यांना त्या गोष्टीचं 1% वाईट नाही वाटलं बरं का. शेवटी कसं आहे ना, माणसाचं मन मोठं लागत राहतं, हे प्रत्येक गोष्टीत सांगितलं. आता त्याच ठिकाणी जर दुसरा व्यक्ती असता कोणी तर रागावला असता, तुमचा माझ्यावर विश्वास नाही भाऊ, हे बघा तुम्ही तुमचं नाही का, पण कुठंतरी समजून सांगणं किंवा समोरच्याला समजून घेणं ही लई मोठी गोष्ट आहे. आणि व्यवसायाच्या ठिकाणी जर या गोष्टी तुमच्यात जर असेल ना, तर तुम्ही एक दिवस नक्की स्टॉपला असणार बरं का. आणि कसं आहे ना, जाती धर्माचा विषय ना सहसा आपण टाळायचं असतो बरं का. त्याचं कारण काय माहिती आहे का, माणसाचं नॉलेज महत्त्वाचं पाहिजे आणि माणुसकी पाहिजे त्या माणसात. माणूस म्हणून जगणारा माणूस पाहिजे, तर काय अडचण नाही. कोणी सांगितलं, सगळ्यांचं रक्त लालच आहे तिथं. मग काय अजिम भाई ना रेट पण व्यवस्थित लावले, बिल पण व्यवस्थित करून दिलं तिथं. वजनात वगैरे काय घटवाडीचा विषय ठेवला नाही, टाकाटक मध्ये बिल बनवून दिलं. मग ना अजिम भाईला म्हणलं फोन पे काय पैसे मारू नका भाऊ म्हणलं, लोकांना आहे ना खरं पटायच नाही का आपण 7,300 रुपये ना चक्क आज भांगारच विकलं बरं का. फक्त ना माणसाची ना तयारी पाहिजे बरं का. मग काय अजिम भाई ना आपली आयडी घेतली ब्लॉगसाठी पायासाठी बरं का. मग तिथं म्हणे दादा काय अडचण नाही, धन्यवाद, भारी वाटलं म्हणे तुम्हाला भेटून. आता मग कसं ना कॅमेऱ्यात ना तुम्हाला दाखवणं गरजेचं वाटलं. 7,300 ना भांगार विकलं होतं आणि त्याशी ना 6,400 ना बॅटरी विकली होती. आता कसं आहे ना खोटं वाटलं असं तुम्हाला म्हणून एवढा विषय राहिला सांगायचा. मग त्याच्यानंतर आशफाक भाई म्हणे मोठी गाडी आणलेली तर गव्हाचा आणि एक कट्टा घेऊ म्हणे. आणि आशफाक भाई म्हणून मला ध्यान आलं का घरचे काल परवा ओरडत होते आपल्याला बाजरी आणावं आधी म्हणून मला. आणि कसं आहे ना तसं ही आतापर्यंत नाही, या जबाबदारी आहे ना गहू धान्य वगैरे आणायचं आपल्याकडे नव्हतं बरं का. अन्न आहे ना सगळं नियोजन पाहून घ्यायचे, पण कधीच नव्हतं. आता आहे ना मग आशफाक भाई सोबत आलतो म्हणलं घरच्यांना आहे ना सरप्राईज देऊ म्हणलं नाही. पण परत मनात शंका यायची का म्हणलं आपण नेलेली बाजरी जर घरच्यांना पटली ना तर अण्णा मोकार ओढतीन भारी काय घेऊन आला मोकार पैसे घातले तो म्हणून. मग मी म्हणलं तुमचा भाऊ ना आता बोलणे का काय ना बरं का, पण बाजरी न्यायची म्हणजे न्यायचीच. मग तिथं ना 2-4 क्वालिटी चेक केला. आता आम्हाला काही लय कळत नव्हतं, पण त्यांची जास्त दाखवला होतं आम्हाला लय कळतं म्हणून नाही. पण कसं आहे ना या जबाबदारी आपल्याकडे आतापर्यंत नव्हते, त्याच्यात काय कळायचा विषय येत नाही बरं का. आणि हे नॉलेज आपल्याला नाही तर नाही, त्याच्यात काय काय विमानावं तुम्हाला सांग. मग काय ना तुमच्या भावना ना थोडं डोकं लावलं बरं का. तिथं एक काका आलेले होते, काकाला ना 3-4 एक नमुना मोगम दिला बरं का. आपल्याला काही कळत नव्हतं. काकाला मोगम म्हणलं काका ही बाजरी भारी वाटते का, अरे ती नाही का घेऊ म्हणे, थांबा ही घ्या म्हणे. मग म्हणलं साईनाथ भाऊ तुमच्या प्लॅन नाही ना काम केलं बरं का, तिथं काय विषय नाही. आणि काकाला जर ब्लॉगिंग मध्ये घेतला असतं तर काका मोकार व्हायरल झाले असते. म्हणलं नकोच तिथं विषय गंभीर. मग काय तिथल्या दादानी ना गोण्या लोड करून दिल्या आपल्या पिकअप मध्ये. आणि काही म्हणा फोन पे ना पैसे ना मारण्यापेक्षा ना पैसे ना असे कॅश मध्ये नोटा मोजून देणे याच्यात रोबाबाचं वेगळं वाटतं माणसाला का नाही. मग कसं आहे ना आता ब्लॉग मध्ये ना मी काय ना भाव वगैरे सांगत नाही भाऊ. आता आमचे जास्त पैसे गेले कमी गेले काय कळलं नाही आम्हाला. भावाचं मार्केटचं एवढं काय अभ्यास नाही आपल्याला त्यात. आणि घरच्यांचं कसं राहतं मोकार अर्धा तसे ना घासून व्यवहार करते, पण 2 पैसे कमीच देते बरं का तिथं. पण ते पण रुबाबात बोलून चालून गप्पा आणून 2-4 गोष्टी चहा बी मारून बरं का. कसं आहे ना आम्ही किती पैसे दिले हे जर तुम्हाला सांगितलं ना तुम्ही म्हणता चेअरमनला आहे ना जायला टोपी घातली राहू म्हणून तिने. मग काय त्याच्यानंतर आपण आहे ना हार्डवेअरच्या दुकानात गेलो बरं का. तिथं आपल्याला घ्यायचं होतं ऑइल कॅन, पण ऑइल कॅन घेता ज्या काही वस्तू दिसल्या ना ते ध्यानात यायच्या. चायला आपल्याला हे घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं, मोकार खरेदी करून टाकली तिथं. मग काय आशफाक व्हायचे पैप घेतले आणि पिकअप मध्ये लोड करून आपल्याला निघायचं होतं घरी. आता मोबाईल होती 1 टाकायचा. मग काय त्याच्यानंतर आहे ना पैप वगैरे लोड करून आम्ही घरी आलतो. घरी आता आम्हाला झालं ते संध्याकाळ. आणि संध्याकाळ झालं तिथं आमचं आहे ना भाष्य शेट आले ते, कारण उद्या होता आपला बर्थडे. शुभेच्छा तुम्हाला. डंपर भरून शुभेच्छा दिल्यावर पुरतील का मला? हा पुरण भरपूर होईल वर्षभर. असं आहे का? हो बरं ठीक आहे चालन. मला वाटलं येशील वाढदिवसाला तू. आता मला काय माहिती मोठा आहे का छोटा आहे. अरे मोठा आहे, गाव जेवण दिलेलं आहे जे ते जास्त त्याच्या घरी जेवणार आहे उद्या. असं दिलेलं आहे जेवण. हा असं जे त्याच्या घरी जेवायचं. हा जाऊ दे मग आम्ही जेवू इथं आमच्या घरी. नाही ना पण ते नेवरवाल्या लोकांचा विषय होता फक्त. असं आहे का? पाहुण्यांना होतं. नाही पाहुण्यांना नव्हतं. हा पाहुण्यांना नव्हतं. आणि मग उद्या होतच नाही आमच्या घरी काय बघू करतो बोलायचा. अरे पण मग इकडे नेवरगावला आले असती तर मग विषय वेगळा होता असं. तू कच्ची पाहिजे साडी तर तू नको शानपान करू. तुला काय करायचं? अरे मी म्हणलं भैयानं मला आल्याला दाखवली बॅगेतून साडी काढून. अरे म्हणलं घासाला न गिन्नीला धुडकं होतं म्हणलं. काय आणली असं ना. हा लय शाजूक आहे तू. कस काय? आणि ते बाहेर ते आणलं का नाही? हिरव्या सफरचंद आणले त्यानं माणसं मोजून. मग बरोबर आहे ना. मग काय आणायचे तुला 10 किलो. अरे पण मग ते लय लहान आणले रे बोरावानी. बरं आहे जाऊ दे पार्काला पोरांना आणलं तू नको. मग त्यांच्या पुरते आणायचे ना. काय लोक एवढं खर्च करायचं काय ना वायात. त्याला मी हसत होते. मी म्हणलं त्या दिवशी आम्हाला येड्याने केलं त्यांनी. हा त्यांना सफरचंद नाही जात आहे. असं भाई. हा किती महाग असो म्हणतो जाईल. हा नाही त्यानं बरोबर आणले. मग बोर आणले असते तरी चाललं असतं ना. भाऊ बोलतच राहतो आहे की नाही. बोर आणले असते तरी चाललं असतं म्हटलं. असं ना. तू नको लहान पोरांना तिथे. काय
पोरांना ती तुला नाही दिली त्यांनी. चालन ना मग पोरच खाऊ राहिले ते आता. हा काय म्हणली काय नाही हो. जेवण झालं का? नाही अजून स्वयंपाक करायचंय. हा का दात घासत झाले असते ना तसे. नाही दात घेत नाही मागे शिकत जात दात घास. हा का झोपेत कधी आत्ता उठली काय तू? नाही आता नाही उठले. काम काय इथं बाळासाहेब आलते काय. त्यांना इथंच व्हाय ना आता तिकडं काय बोले नी. मग हे बाकीचे काम कोणी केलं. हा असं आहे का? भाऊजी कुठे? चाललंय मोबाईल बघायचं काम त्याचं. एवढं काय मोबाईलचं नाद असावं काय ना म्हणा त्यांना ना. हा सर. काय तुम्ही ते कधी उठल्या पाडल्या मोबाईल हा माणसं काय बोलत येत काही नाही त्यांचं साधा लक्ष दे मोबाईल मध्येच. असं ना. तू कवापासून विचार झाला. उद्या पाहू ना तुम्ही मज्जा. काय उद्या 1 तास 2 तास बोलत आहे काय सांग. पाहू बरं तू किती बोलतो फोनवर. तुला कुठं टाइम आहे काय ना फोन लावायला मला. बरं उद्या पाहू आता. उद्या लाव तू फक्त उचलल्या नाही गेला तर असं समज चार्जिंगला लावलेलं आहे म्हणून. मला समजलं मग. अरे पण मग आता चार्जिंगला लावलं असल्यावर कसं काय उचलते ना असं. चार्जिंग राहतच नसतो उद्या मोबाईल तो. हा का मग आहे तो का कमन ते काय मग अभ्यास करू राहिली तिच्या कोण घेतला मी मोबाईल. असं आहे का? तिला अभ्यास करायचा आहे मग. बरं चालून जेवण अजून करायचे आहेत ना. हा का हा आता पुरणपोळीचा विषय खूप पाहू म्हणलं काय होतं काय काय पुरणपोळीचा. हा का पुरणपोळी आता काय आता पुरणपोळ्या करायच्या आहेत पण संकेत नको म्हणला. पूर्णच पोळ नाही आज थोडी आपण मोठ्या पण देत राहतो भाऊ पाहुणे नाराज नसतो करीत ठेवू का? हा आणि मग काय अशा प्रकारे ना ताई साहेबांच्या शुभेच्छा आम्हाला सगळ्यात प्रथम भेटल्या बरं का. आणि काय राहतं बहीण भावाच्या नात्यात जर भांडण नाही झाले ना तर ते नातं टिकतच नाही बरं का. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.